रवळून काऊन आले तुम्ही? तुम्हाला अजून कोणती इच्छा पूर्ण करायची आहे सांगा, मी करून देतो तुम्हाला. सांगा कुठं जायचं आहे तुम्हाला? काहीच नाही, काहीच. ती तेवढी शेवटची इच्छा होती आपली की आईच्या नावानं अन्नदान करायचं. बस. मग झालं, आईच्या नावानं अन्नदानही होणार चांगलं चांगलं. तर तुम्ही बघितला माझ्या सासऱ्यांना किती म्हणजे आनंद झाला की त्यांची सून म्हणजे त्यांच्या बायकोचं हे त्यांच्या नावाने काय म्हणतो अन्नदान करतात. आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की जे बाबा मुलगा नाही करू शकत ते आपली सून करत आहे. कमावते कमावते आता नवऱ्याला घेऊच कमावतो बघा, ब्रँडपासून. ते पण व्हिडिओ टाकून नाही, डायरेक्ट ब्रँडचे व्हिडिओ. तर सासरे का रडले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे की का बरं ते रडले. त्याच्यानंतर आज पूजाताईंना दिलेली आहे चप्पल, कारण त्यांची चप्पल तुटली होती. तिसरं मोठं काम म्हणजे गणेशजी फायनली सॅटर्डे संडेला आमच्यासोबत आलेले आहे, कारण त्यांनासुद्धा ब्रँडनी कोलॅबरेशन द्यायला सुरुवात केलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ ना खूप इमोशनल आहे. तेव्हा नक्कीच लाईक करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमचे कमेंट बॉक्समध्ये मत टाका. तर तुम्ही सुरुवातीला बघितलेलं आहे की सासरे बाबा रडलेले आहेत. तर त्याचं कारण म्हणजे मला सासऱ्याच्या स्वरूपात खरंच माझे बाबा भेटलेले आहेत. आधी माझं त्यांचं खूप वादविवाद झाला होता, परंतु ते सुद्धा सर्व काही विसरले आणि मी पण सर्व काही विसरलेली आहे. तर ते का रडत होते, तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या सासूबाईंना जाऊन कम्प्लिटली आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे याच मंथमध्ये. तर त्यांची तीव्र अशी इच्छा होती की सासूबाईच्या नावाने कुठंतरी ना अन्नदान करायचं किंवा कुठंतरी जेवण ठेवायचं, म्हणजे त्यांना 1 वर्ष झालं म्हणून ते कोणाला बोलू शकत नव्हते. आणि त्यांनी ही इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली होती की बाबा कुठंतरी 4-5 लोक तरी जीव घाल, पण जीव घाल अशी माझी इच्छा आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार. आणि माझं खूप दिवसाचं चालू होतं की एखादं वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रम असते ना, तिथं जायचं आणि मस्तपैकी त्या लोकांना जेवण द्यायचं. कारण आजपर्यंत फक्त चुकीच्याच लोकांची आपण मदत केलेली आहे. आता थोडीशी चांगली लोक म्हणजे ज्यांना कोणी नाही त्यांची पण मदत करूया. तर म्हणून मी त्यांना आज ते गिफ्ट दिलेलं आहे. तर आज ना आम्ही खाली गेलो तर स्वराजच्या स्कूलची बस गेलेली होती, त्याच्यामुळे मला आहे त्या अवतारच स्वराजला घेऊन स्कूलमध्ये जावं लागलं. आणि त्याच्यामध्ये आज स्कूलमध्ये प्रोग्राम कोणता होता तर मार्केट प्लेसचा, म्हणजे काही मुलं तिथं शॉप लावणार होते आणि हे मुलं मस्तपैकी आज खाणार होते. तर फायनली मी त्याला स्कूलला सोडून गेले आणि त्याला सोडताना खरंच अजून पण मला रडू येतं. तर आमच्या इथं ज्या ताई आहेत त्यांची चप्पल तुटलेली होती, तर त्यांना हे चप्पल गिफ्ट करायचे. क्या कर रहे पूजा ताई? मैं कचरा निकालती हूँ। हाँ, कचरा निकालती। कचरा तुम्हारे क्या क्या गिफ्ट ये लो, पहन के तो देखो। हाँ देखते हैं। तो पहन के दिखाओ जरा। तुम बोल रहे थे ना चप्पल टूट गई, हाँ मैडम। होती क्या? थैंक यू मैडम। होती क्या वो देखो पहले। हाँ होगी होगी। चल। हो गई? पसंद आई? हाँ पसंद आए मैडम। तो थैंक यू। वेलकम. तर त्या सांगत होत्या म्हणजे त्यांची चप्पल तुटलेलीच होती ऑलरेडी, त्या दिवशी मी बघितली, तर म्हटलं मी तुम्हाला आणून देते. स्वराजला आणली तर त्यांना पण आणली, बरोबर. आपण या समाजात आहे तर या समाजात आपल्याला देणं लागतं. आणि आपली थोडीशी परिस्थिती बदलली ना तर आपण म्हणतो ना, समजा 10 रुपये जर मी कमावत आहे तर त्याच्यातले 1 किंवा 2 रुपये तरी गरजूंना गरिबांना दिलेच पाहिजे. तर पूजाताई माझ्या इथं आल्या आणि त्या दिवशी त्या जात होत्या ना, तर अक्षरशः त्यांची चप्पल आहे ना, त्याचा बेल्ट तुटलेला होता आणि अक्षरशः त्या पडत होत्या. तर आणि सकाळी सकाळी एवढं थंड असते ना म्हणजे पूर्ण आमची हे सोसायटी, आणि त्याच्यात त्या झाडतात ते पण बिना चपलीच्या, म्हणून मलाच थंड एवढं लागते की मला दिवसभर चप्पल घालावे लागते. तर त्यांचे काय हाल असतील, म्हणून मग मी त्या दिवशी बघितलं आणि काल स्वराजला मी शूज आणला, तर ताईसाठी पण मी चप्पल घेऊन आली. आणि खरंच त्या खूप म्हणजे खूप आनंदी झाल्या. अक्षरशः माझ्या पप्पे वगैरे घेतल्या. आणि हा जो आशीर्वाद आहे ना, हा पैशाने सुद्धा विकत घेता येत नाही. म्हणून माणसाने कमावलं ना तर थोडं तरी दान धर्म गरजूंना तरी केलंच पाहिजे असं मला तरी वाटते. असो तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. मग त्याच्यानंतर पूजाताई गेल्या साफसफाई करून मी स्वराला
मुलाला शाळेत पोहोचवलं. लाडकी बहीण नंतर मी आता लाडकी बायको झालेली आहे आणि त्याचाच मला खूप गर्व झालेला आहे आणि म्हणूनच मी जास्त ओव्हर ऍक्टिंग करत आहे. सो असो, तुम्हाला माझी ओव्हर ऍक्टिंग सहन करावीच लागणार आहे किंवा मग तुम्ही मला ब्लॉक पण करू शकता. पण असो, आता सगळ्यात पहिले माझा नवरा वगैरे येतो, व्हिडिओ वगैरे शूट करावं लागते, म्हणून हे 6 कप घेतलेले आहे. बघा किती सुंदर आहे, बघू शकता. आणि स्वस्तात मस्त घेतलेले आहे मिशो. हा ट्रे बघा आणि याच्यात मस्तपैकी तुम्ही नाश्त्याची प्लेट आणि 2 कप मस्तपैकी इथं डिश आणि इथं कप ठेवू शकता. हा आणि नाश्त्याची प्लेट आरामात बसू शकते, प्लस बाकीचं सुद्धा साहित्य बसू शकतं. पण बघा याच्यामध्ये 12 ते 24 तास तुमचे चपाती पराठा जे काही असेल ना ते एकदम गरम गरम राहणार आहे. आणि फुलं पण हँडल बघा किती छान आहे, आतून स्टेनलेस स्टीलचं आहे आणि झाकण बघा किती सुंदर आहे. इझिली तुम्ही अशा पद्धतीने हे लावू शकता आणि उघडू पण शकता. बघा, ज्या कोणत्या वर्किंग वुमन असतील त्यांनी हा पॉट नक्कीच खरेदी करा. याच्यामध्ये 12 ते 16 तास तुमचं अन्न गरम राहणार आहे. त्यासोबतच हा ट्रे सुद्धा खूप सुंदर आहे. कॉमेंट बॉक्समध्ये PP टाईप करा, मी डायरेक्ट लिंक देणार आहे. सासऱ्यांना कॉल लावलेला आहे. सासूबाईच्या नावानं मी पंगत ठेवलेली आहे वृद्धाश्रममध्ये, तर ते बोलले होते जेव्हा ठेवशील तेव्हा मला सांगशील. तर आपण त्यांचे रिॲक्शन बघूया. कॉल उचलतात की नाही ते तर मला कन्फर्म नाही. हॅलो. हॅलो, बोला. काय सुरू आहे? झोपलो होतो आता. बरं, येणाऱ्या गुरुवारी आईच्या नावाचं जेवण ठेवलं मी वृद्धाश्रम मध्ये. अच्छा अच्छा, बरं बरं. हा, 18 तारीख येते त्या दिवसची. 18 हा गुरुवार येते ना, 18 तारखेला गुरुवार येते ना. हा, गुरुवार येते. मी आताच बोलून आली त्याच्यासोबत. हा. तेवढे म्हटलं सकाळचा नाश्ता म्हणजे जेवणात काय काय ठेवायचं म्हटलं, पुरण पोळी आमटी वडे भजे कुरवड्या पापड. लय ठेवलं बाई. जाऊ द्या, तेवढं काय विषय आहे का तेवढ्या याचा? खर्च लय येईल ना त्याला. काय जाऊ द्या, खर्चाची काय गोष्ट आहे? नाही, ते झालं म्हणा. तुम्हाला तुमच्या सुनीवर विश्वास नाही आहे काय? हा, म्हणून तर म्हणून खर्च लय करू राहिली तू. जाऊ दे. विश्वास म्हणून तर तुला सांगितलं ना, त्याला नाही सांगितलं, तुला सांगत होतं ना. बस मग तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या की तुमच्या सुनीची प्रगती झाली पाहिजे. बिलकुल बिलकुल बिलकुल. तुम्ही असाल तर तुम्ही बी या. नाही मी नाही, सध्या थंडी आहे बा. हा, थंडीच लय पडून राहिली ना इकडे. थंडी तर काय तुम्हाला गाडीतच या लागते झोपून. हो ना, पण तुमच्या इथे तर थंडी लय आहे ना. मग आहे तर काय करता, कार्यक्रमासाठी या. कार्यक्रम झाला की आम्ही बी रविवारी तिकडे येऊन आलो, मला काम आहे तर मी बी अकोटले येत आहो. नाही सध्या नाही. उन्हाळ्यात येईल. बरं, गुरुवारी ठेवलं मी जेवण. ते म्हणत कोणत्या वार तर म्हटलं गुरुवार द्या म्हटलं मला. अच्छा. स्वामींचा. हा, कार्यक्रम आले नाही त्याचं नाही येणं होणार. नाही का? नाही, ते मी म्हटलं पण ते मला सुट्टी नाही भेटेन. आता तर लेकराच्या भेटीला येऊन गेले ते. कसं का? हा, लेकरीच्या भेटीला आले, लेकराईले 10,000 दिले. असं का? हा, मग आता सध्या चांगला आहे ना, रोवण्याला ना. हो, तुम्हाला माहित आहे ना तुमची सून त्याला दुरुस्त करते म्हणून. म्हणून तर मग ते थोडं भरोसा त्यांनी. फक्त आता ते कारण्यात नको येऊ म्हणावा. काय ते आलं की कारण्यात आला की ते. म्हणून मी त्याला मतदानाला पण नाही येऊ दिलं. हा, बरं केलं ते, फारच चांगलं केलं. मी येऊच नाही दिलं मतदानाला. मला मतदानाच्या दिवशीच मी त्याला इकडे बोलवून घेतलं. बरं केलं बरं. मला माहित होतं मतदानाला जातील तर येतील नाही इकडे लवकर. ते मग त्या आठवण तिकडे हे करत होतं, तिकडं कामही सुटत होतं त्यांचं. हा, ठेवतो आता. रवळून काऊन आले तुम्ही? तिची चार पूर्ण झाली तरी ह्याच्यातून मला आलंच नाही. तुम्हाला अजून कोणती इच्छा पूर्ण करायची आहे सांगा, मी करून देतो तुम्हाला. सांगा कुठं जायचं आहे तुम्हाला? काहीच नाही, काहीच. पण ती तेवढी शेवटची इच्छा होती आपली. की आईच्या नावानं अन्नदान करायचं. बस. मग झालं, आईच्या नावानं अन्नदान होणार. चांगलं त्या अनाथ आश्रमात आईच्या वयाचे 15-20 जण आहेत. मस्त मग बस. हा, बिचाराईले त्याच्या घरच्यानं आणून सोडेलाय, पोरीनं अशा लोकांना आपण अन्नदान करून आलो.
बस 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 तेच पाहिजे. हा आणि त्याले कपडे बी देऊन आली मी एक एक समजा साडी बिडी जे काही लागेल ते. हो. तर तुम्ही बघितला माझ्या सासऱ्यांना किती म्हणजे आनंद झाला की त्यांची सून म्हणजे त्यांच्या बायकोचं हे त्यांच्या नावाने काय म्हणतो अन्नदान करतात आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले की जे बाबा मुलगा नाही करू शकत ते आपली सून करत आहे आणि हेच माझ्यासाठी प्राऊड फील करण्यासारखं आहे. मी माझ्या स्वामींचे खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी मला ना देणाऱ्यात ठेवलेलं आहे आणि त्यांनी माझी एवढी प्रगती केली की मी माझ्या घरातल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकते. तर तुम्हाला माहिती आहे आधी मी स्वराजला सोडलं, मग घरातले कामं पूजाताईने केले, त्याच्यानंतर मी स्वराला सोडून आली तर मला ताईचा फोन आला, छायाताई भगतचा. मग त्या बोलले ये आपण बोलूया. मग तिथं गेल्यानंतर आमचं ठरलं आणि पूर्णाची थाली मी त्यांना देणार आहे जेवायला आणि गुरुवारी नाश्ता स्वामींना, तिथं स्वामींची खूप छान अशी प्रतिमा आहे तर त्यांना हार वगैरे सर्व गुरुवारी मी करणार आहे आणि गुरुवारी मी फक्त त्या आजी आजोबांना देणार आहे माझा. तर चला आता तर एकटीसाठी इच्छा नव्हती काही तर दाल जो हे राईस होता तो फ्राय केलेला आहे आणि रात्रीची मटकी आहे ते खाऊन घेते. तर चला हाय गाईज. तर मी स्वराला स्कूलमधून आणलं आणि आमच्या कामवाल्या बाईचं असं आहे सकाळी बोलत होती नाही मीच कपडे धुणार त्याच्यामुळे मी तिच्या भरोशावर राहू दिले. म्हटलं जाऊ दे हिची इच्छा आहे. तर स्वरा हे बॅग काढ बरं स्वराची एवढी आणि खिडकी लावून घे, थंड होते सर्व. मग ये लवकर, अजून मला लक्ष नाही राहणार. तर मी कपडे धुतो म्हणे, मग तिने काही कपडे आलीच नाही ते. मग शेवटी 5:30ला स्वराला घेऊन मी आज घरात आली तर तेव्हा मी कपडे मशीनीमध्ये टाकले आणि मग आता ते तरी बरं आहे की मशीन मी दुरुस्त करून घेतली. 1800 रुपये त्याला खर्च लावला त्या दिवशी, ड्रायर खराब झालं होतं तर आता त्याच्यामध्ये कपडे वाढतात. मग तिकडून आल्यानंतर कपडे वॉश केले, क्लिनिंग केलं, देवाजवळ दिवे वगैरे लावले आणि आत्ता व्हिडिओ एडिट केले, काही मिशोचे व्हिडिओ होते. तर आज स्वराजची गाडी इथली नेली तिकडं चार्जिंगला लावलेली आहे. तर आता फायनली 9:30 वाजलेले आहेत. आजचा आहे सॅटर्डे. तारीख किती आहे आजची? 12 की 13 आहे? 12 आहे. तर आजची तारीख 12 आहे आणि आजचा आहे सॅटर्डे. तर स्वराचे येणार आहे पप्पा, आहे ना स्वरा? कोण येणार आहे? पप्पा. काय करायचं मग? बाहेर जायचंय उद्या कुठं जायचं आहे? सारसबाग. बाप्पा स्वरासाठी तर अजून प्लॅन आहे. 31 तारखेला कुठं चाललो? बाहेर. कोणत्या गावले? अक्कलकोट. अक्कलकोट. अजून काय माहित, अक्कलकोट माहित आहे. गणपतीपुळेला पण जाणार आहोत आम्ही. खिडकी लावून घे, थंड होते. तर मग स्वरा बोलली की हलकं जेवण करायचं आहे. तर मग हलकं जेवण म्हणून ब्लिंकिटवरून बोलावलेलं आहे. पुलावचं सामान, पुलावचा आणि मस्तपैकी कढी करते. तर चला कंटिन्यू बन रहा. आज मेरा साजन आने वाला है फिर से. ओके तर चला. स्वराज झोपलेला आहे, चार्जिंग करतो मोबाईल थोडासा. तर स्वराला शाळेत सोडून दिलं. त्याच्यानंतर मी दुपारचे व्हिडिओ केले. नंतर दुपारी पण मी राईसच खाल्ला होता आणि आता गणेशजी पण येणार होते. तर स्वराचं असं म्हणणं होतं की पुलाव कर. तर आम्ही ब्लिंकिटवरून पुलावचं सामान मागितलं आणि पुलाव केलेला आहे आणि गणेशजी पण बोलत होते पुलाव आणि कढी कर. तर तुम्हाला सांगते मला जे काही आता ब्रँड प्रमोशन आलेले आहेत तर त्या सर्वांचं असं म्हणणं आहे की ते व्हिडिओ मी माझ्या नवऱ्यासोबतच शूट करावे. स्वरा तर जेवण करून झोपली होती आणि आता आम्ही जेवण करत आहोत गणेशजी आल्यानंतर, असं त्यांचं म्हणणं आहे. हाय मीठ. तारीख किती आहे आजची? 13. 13 13/12. 13/12. तर हॅलो फ्रेंड्स, मी हे डिटॉक्सिन वॉटर तयार केलेलं आहे. याच्यामध्ये काकडी, बीट, अद्रक, त्याच्यानंतर सब्जा हे टाकायचं आणि दिवसभरात एक बॉटल फिनिश करायची. परंतु आज माझा पहिला दिवस होता तर मी फक्त एवढं घेतलेलं आहे. आता झोपेपर्यंत थोडंसं अजून घेते, 1 ग्लास याच्यातलं थोडंसं राहणार आहे. यानं म्हणते स्किन ग्लो होते म्हणते. बघूया आता आपण. तर हे आलेले आहेत बघू शकता. तर हे का आले याचं कारण सांगते तुम्हाला सगळ्यात अगोदर. तुम्हाला माहिती आहे मी ब्रँडसोबत काम करते. मग आतापर्यंत मी माझी व्हिडिओ टाकत होती, परंतु आता इथूनचे व्हिडिओ म्हणजे 4 ते 5 ते 6 जे प्रोडक्ट आलेले आहेत मला, तर ते शूट मी करणार होती. मग त्यांचे मला मेसेज आले सरसोबत शूट करा, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. म्हटलं ते सध्या येऊ शकत नाही संडेशिवाय. तर ठीक आहे म्हणे, ते संडेला आल्यानंतर आमचे व्हिडिओ शूट करा.
पण सरांसोबत, म्हणजे ब्रँडसुद्धा गणेशजीला ब्रँड मानते बघा. त्या माणसाचं कुठं चॅनल नाही, इन्स्टा पेज नाही, काही नाही, तरी पण बघा आतापर्यंत तुम्ही म्हणे ना नवऱ्याची बदनामी करून पैसे कमावते, आता नवऱ्याला घेऊच कमावतो बघा, ब्रँडपासून. ते पण व्हिडिओ टाकून नाही, डायरेक्ट ब्रँडचे व्हिडिओ, फेसवॉशचे, याचे त्याची. ठीक आहे, तर चला, असं होता आजचा ब्लॉग सकाळपासूनचा. तर मी सगळे व्हिडिओ पेंडिंग ठेवलेले आहे. आता उद्या यांचा संपूर्ण दिवस, म्हणजे 10 तरी कोलॅबरेशनचे व्हिडिओ आम्हाला शूट करायचे आहेत. 10 म्हणजे आमचं सकाळी 3 व्हिडिओ शूट करू, मग दुपारी मुलांना बाहेर घेऊन जाऊ, कारण त्यांना पण वाटलं पाहिजे आपले पप्पा आल्यावर आपण कुठेतरी बाहेर गेलो पाहिजे, आणि संध्याकाळी काही व्हिडिओ शूट करू. मग मंडेला हे सकाळीच चालले जाणार आहे, तर मला उद्या संपूर्ण दिवस माझे व्हिडिओ शूट करून घ्यावं लागतील. ओके, तर चला, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.